प्रेक्षको नमस्कार। मी सध्या पंचायत समिती कार्यालय जुन्नर या पंचायत समितीच्या गेटवरती उभा आहे आणि गेट ही पंचायत समितीची इमारत आहे। ही जुनी इमारत आणि मगाशी जी मी तुम्हाला दाखवली ती नवीन इमारत आणि या इमारतीच्या जे गेट आहे त्या गेटच्या बाजूलाच एक बोर्ड पाहायला मिळतोय, समस्त ग्रामस्थांनो आम्हाला माफ करा, हर घर जल जल जीवन मिशन। जल जीवन मिशनच्या योजनेचे काम आम्ही प्रामाणिकपणे केले, पण सरकारने आमच्या देयकांचा निधी अडवून ठेवला आहे। गेली 2.5 वर्ष व्यवस्थित निधी उपलब्ध झाला नाही। आम्ही कर्जबाजारी होऊन कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न केला, तरीही आमची बिले मिळत नाहीत। आमच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत काम बंद आंदोलन। महाराष्ट्र राज्य पाणी पुरवठा कंत्राटदार संघटना अशा पद्धतीचा हा बोर्ड पंचायत समिती जुन्नरच्या गेटच्या जवळ लावलेला आहे। आपल्या देशामध्ये संपूर्ण देशात हर घर जल आणि म्हणून जल जीवन मिशन जे आहे ती योजना केंद्र सरकारने आणली आणि ही योजना आणल्यानंतर राज्याचा 50% वाटा आणि केंद्राचा 50% वाटा अशा पद्धतीचं ह्या योजनेची तरतूद निधीची केली गेली। त्या ठिकाणी कोट्यावधीची बजेट प्रत्येक गावासाठी ह्या योजनेच्या माध्यमातून दिलं गेलं आणि कंत्राटदार जे नेमले, कंत्राटदारांनी आता काही ठिकाणी 50% कामं झालेले आहेत, काही ठिकाणी 70% झालेत, काही ठिकाणी 90% झालेत, तर काही ग्रामपंचायतीची कामं पूर्णपणे होऊन पाणी गावाला मिळतंय। परंतु ज्यांची कामं अर्धवट आहेत किंवा ज्यांची कामं पूर्णपणे झालेत किंवा ज्यांची 90% झाले, 70% कामं झालेत, त्यांची बिलं मात्र सरकारने दिलेली नाही आहेत। केंद्र सरकारचा एकही रुपयाचा निधी ह्या योजनेसाठी आलेला नाही आहे, की फक्त महाराष्ट्र शासनाकडून जे काही निधी आला त्या तुटपुंजा निधीवरती ह्या ठेकेदार मंडळींनी आपल्या स्वतःच्या खिशातले पैसे घालून आपल्या ही कामं पूर्ण करण्याचा प्रयत्न केला। काही ठेकेदारांनी कर्ज काढले ह्या योजनेसाठी आणि कारण कोटीचे कामं असल्यामुळं काही ठेकेदारांनी कर्ज काढून ही कामं करण्याचा प्रयत्न केला आहे आणि कर्ज काढूनसुद्धा आज जर त्या कामाचं मूल्यांकन झालं, त्या कामाची जितक्या पद्धतीने मूल्यांकन झालेले त्याचं जे बिल आहे ते आता अदा होत नाही, त्यांना ते बिल मिळत नाही आणि म्हणून त्यांनी ग्रामस्थांना आम्हाला माफ करा अशा पद्धतीचा बोर्ड या ठिकाणी पंचायत समिती जुन्नरच्या गेटवरती लावलेला आहे। केंद्र सरकारची जी ही योजना आहे, प्रत्येकाच्या घरामध्ये पिण्याचं शुद्ध पाणी जावं आणि नळाद्वारे पाणी जावं अशा पद्धतीची ही योजना असताना केंद्र सरकारने मात्र ह्या योजनेकडं ठेकेदारांना बिलं न देऊन किंवा केंद्राचा जो काही वाटा आहे ह्या मिशन जलजीवन मिशन योजनेचा ते न देऊन पूर्णपणे ह्या योजनेमध्ये सर्व धुळफेक केलेली आहे। सर्व देशातील सर्व नागरिकांना अतिशय पाणी हे महत्त्वाचं असतानासुद्धा आणि ह्या पाण्याच्या योजना केंद्र सरकारने आणली आणि केंद्र सरकारनेच योजना आणल्यानंतर राज्य सरकारचा याच्यामध्ये वाटा असावा असं केंद्राने भूमिका मांडली आणि राज्यांनी त्या भूमिकेला प्रतिसाद दिला, परंतु केंद्र मात्र ह्या योजनेसाठी पैसे द्यायला आता तयार नाही आहे। गावोगावी असंख्य अशा ह्या जलजीवन मिशन योजनेच्या कामं होत असताना बऱ्याच ठिकाणी ह्या जलजीवन मिशन योजनेची जी कामं आहेत ती रखडलेली आहेत, कामं पूर्ण नाहीत। याचं एकमेव कारण का त्या ठेकेदारांना त्या कामाचं बिल अदा केलेलं नाही आहे आणि म्हणून ती कामं पूर्ण नाही आहेत। काही ठिकाणी कामं जी 70% 80% झाले त्यांचंसुद्धा बिल नाही आणि म्हणून अशा पद्धतीचा हा बोर्ड महाराष्ट्र राज्य पाणी पुरवठा कंत्राटदार जी संघटना आहे त्या सर्व ठेकेदार मंडळींनी हा बोर्ड लावलेला आहे। मी या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व जनतेला विनंती करेल का आपण याबाबतसुद्धा प्रत्येक गावातील जी जलजीवन मिशन योजना आहे त्या ग्रामस्थांनी, त्या गावच्या सरपंच असतील, विविध पदाधिकारी असतील, यांनी आवाज उठवायला पाहिजे। कारण आपल्या गावचं जे काम आहे, आपल्या गावचं जे काम आहे, जो काही निधी आला आहे तो अपुरा निधी आहे आणि काम अपुरा निधी असल्यामुळं कामसुद्धा अपूर्ण झालेलं आहे
आणि हे काम पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकार का आपण पत्रव्यवहार करावा. जिल्हा परिषद असेल किंवा तालुक्याचे आमदार असतील, खासदार असतील आणि ह्या सर्वांकडं प्रत्येक गावाने पत्रव्यवहार करून केंद्रापर्यंत ही वस्तुस्थिती केंद्राला कळवायला पाहिजे आणि हे कामं पूर्ण व्हायला पाहिजेत अशीच या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. आणि सर्व जनतेला पिण्याचं पाणी मिळावं म्हणून केंद्राने सुद्धा याबाबत लक्ष द्यावं.